गुड मॉर्निंग. आपण आज इमेटिक अँटीइमेटिक हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. काल आपण पॅथोफिजिओलॉजी ऑफ इमेटिक्स इमिटिंग किंवा ओमिटिंग कसं होतं त्याचे कारण काय त्याविषयी डिस्कस केलेलं आहे. आता फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या दोन टॉपिकमध्ये कालच मी सांगितलं अँटीइमेटिक टॉपिक हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. तर तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्या आधी आपण इमेटिक्स कोणकोणते ड्रग्स ओमेटिंग प्रोड्यूस करतात आणि त्याचा रोल काय आहे ते जाणून घेणार आहोत. सो इमेटिक्स मीन्स these आर द ड्रग्स विच यूज टू इंड्यूस वॉमिटिंग. इमेटिक्स हे असे ड्रग आहेत जे दिल्यानंतर वॉमिटिंग इंड्यूस होतं. जनरली जर एखाद्या पर्सननी अनडिझायरेबल सबस्टन्स इंजेस्ट केला असेल, कंझ्युम केला असेल, तर त्या सबस्टन्सची पॉइझनिंग होण्याचे चान्सेस असतील, तर तो सबस्टन्स ॲब्सॉर्ब होण्याआधी आपण स्टमकमधून जर रिमूव्ह केला तर त्या सबस्टन्सचं ॲब्सॉर्प्शन होत नाही आणि त्यामुळं जे सिम्पटम्स आहेत ते कमी येतात, कमी होतात. तर यामध्ये आपण जे अनॲब्सॉर्ड सबस्टन्स जो पेशंटने कंझ्युम केलेला आहे आणि स्टमकमध्ये गेलेला आहे, तर तो रिमूव्ह करण्यासाठी आपण जे ड्रग वॉमिटिंग इंड्यूस करतात असे ड्रग देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण गॅस्ट्रिक लवाज नावाची जी प्रोसिजर आहे तीही करतो. तर एमेटिक्समध्ये कोणकोणते ड्रग येतात? तर काही एमेटिक्स असे आहेत की ते ब्रेन किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्यांची ॲक्शन आहे. ते एमेटिक्स CTZ सेंटर स्टिम्युलेट करतात आणि ते सेंटर स्टिम्युलेट करून ते ड्रग वॉमिटिंग इंड्यूस करतात. काही ड्रग असे आहेत की ते GIT सिस्टीम जे आहे त्यात ऍक्ट होतात. ते गॅस्ट्रिक म्युकोजा जो आहे त्याचं इरिटेशन करतात आणि त्याच्यामुळं सिग्नल्स ब्रेनकडे जाऊन वॉमिटिंग सेंटर ॲक्टिवेट होऊन डिफरंट पाथवे थ्रू सिग्नल्स अब्डोमिनल मसल आणि डायफ्रॅमकडे येऊन वॉमिटिंग इंड्यूस होते. आणि काही ड्रग असे आहेत की ते CTZ पण स्टिम्युलेट करतात आणि गॅस्ट्रिक म्युकोजालाही इरिटेट करतात. तर काही इमिटिकचे एक्झाम्पल आपण आता डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये आहे ॲपोमॉर्फिन. इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मॉर्फिन अँड इट stimulates CTZ. It is a dopamine agonistic drug. So it has agonistic effect on dopamine receptor present on the CTZ, and by stimulating dopamine receptor, this CTZ is activated and vomiting occur. Drugs like sodium chloride, mustard act by irritating gastric mucosa. आणि आपल्याला हे घरी बनवता येऊ शकतं. सोडियम क्लोराईड म्हणजे सॉल्ट पाण्यामध्ये टाकलं तर सोडियम क्लोराईडचं सोल्युशन तयार होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण मस्टार्ड यूज करू शकतो. तर मस्टार्ड आणि सोडियम क्लोराईड हे गॅस्ट्रिक म्युकोजाला इरिटेट करून ओमिटिंग इंड्यूस करतात. आणि जो ड्रग CTZ आणि गॅस्ट्रिक इरिटेशन दोघांवरही ऍक्ट होतो, म्हणजे CTZ स्टिम्युलेट करतो आणि अं, त्याचबरोबर गॅस्ट्रिक इरिटेशनही करतो. अं, तो ड्रग आहे आयपी कॅकुन हा. तर हे काही इमेटिकचे एक्झाम्पल आहे. मस्टार्ड म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय? मोहरी. हो मोहरी. सर. ओके. मोहरी. हा. तर हे काही इमेटिक्स ची नावं आपण डिस्कस केले. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी याच्यावर क्वेश्चन विचारणार नाही. जस्ट तुम्हाला इमेटिकचे नाव वायवात जर विचारले तर एखाद्या वेळेस त्यावर क्वेश्चन येईल. पण थेअरीमध्ये जनरली इमेटिक्सवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. तर आपण डिटेलमध्ये त्यात जाणार नाही आहोत. फक्त कधी यूज करतात,
एमिटिक्स जे ड्रग आहेत काही पॉइझनिंग मध्ये यूज करतात, परंतु कोणत्या पॉइझनिंग मध्ये एमिटिक्स कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे याचं नॉलेजही तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओके. तर ॲपोमॉर्फिन जस्ट आय हॅव डिस्कस इट इज ए सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह ऑफ मॉर्फिन and acts by agonistic effect on dopamine receptor present on the CTZ. So it stimulates CTZ by acting on dopamine receptor. We use apomorphine parenterally, either intramuscularly or subcutaneously in the dose of 6 milligram. Within 5 minutes, there is vomiting. The intramuscular subcutaneous apomorphine 6 mg दिलं तर विथिन 5 मिनिट्स vomiting इंड्यूस होतो. परंतु जर काही पेशंट पॉइझनिंगच्या पेशंटमध्ये रिस्पिरेटरी डिप्रेशन असू शकतं, तर त्या पेशंटमध्ये हे ॲपोमॉर्फिन द्यायला नाही पाहिजे, कारण याला रेस्पिरेटरी आणि CNS डिप्रेसंट ॲक्शन आहे. आणि काही वेळेस हायपोटेन्शन, सिनकोप आणि कोमाही डेव्हलप होऊ शकतो. तर CNS डिप्रेसंट ॲक्शन आणि रेस्पिरेटरी डिप्रेसंट ॲक्शन हा ॲपोमॉर्फिनचा ड्रॉबॅक आहे. तर ऑलरेडी जर सिग्निफिकंट रेस्पिरेटरी डिप्रेशन असेल तर त्यामध्ये ॲपोमॉर्फिन देणं आपण टाळलं पाहिजे. तर ॲपोमॉर्फिन बद्दल सांगायचं झालं तर इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मॉर्फिन. इट प्रोड्यूस agonistic effect on the dopamine receptor present on CTZ. Due to that, CTZ is activated and vomiting is induced. So 6 milligram intramuscular or subcutaneous we use. Vomiting is induced within 5 minutes. So by parental route we use apomorphine. Mustard or sodium chloride. आपण अ, हे जे मस्टार्ड आहे, 1 टीस्पून मस्टार्ड आपण हाफ पिंट ऑफ वॉटरमध्ये यूज करू शकतो, किंवा सोडियम क्लोराईड आहे 1 टीस्पून इन 1 पिंट ऑफ वॉटर. ओके. तर हे गॅस्ट्रिक म्युकोजाला इरिटेट करून ऍक्ट होणारे ड्रग आहेत, किंवा याची ऍक्शन गॅस्ट्रिक इरिटेशन आहे, आणि हे इझिली आपण घरी प्रिपेअर करतो. त्यामुळं ज्यावेळेस पॉइझनिंग होते आणि पेशंट घरी असतो, त्यावेळेस आपण सोडियम क्लोराईड किंवा मस्टार्डचं प्रिपरेशन जे आहे ते देऊ शकतो. ओके. तर हे झालं. आपले मस्टर्ड आणि सोडियम क्लोराईड. ओके. ओके. तर 1 पिंट ऑफ वॉटर म्हणजे किती? तर टू अप्रॉक्स फिफ्टीन येस 450 mg अराउंड. तर 1 पिंट किंवा हाफ पिंट म्हणजे त्याचा हाफ. तर 450 to 500 ml म्हणजे 1 पिंट. आता आयपिक ॲक्यून हा, दिस इज द ड्रग विच इज ऑप्टेन फ्रॉम द प्लांट सोर. ड्राय रूट ऑफ सिफेलिस आयपिक ॲक्न हा हा त्याचा सोर्स आहे. आणि आपण हा ड्रग म्हणजे सिरप फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. 30 ml हा ॲडल्टसाठी डोस आहे, 10 ते 15 हा चिल्ड्रनसाठी आहे. आणि हा दिल्यानंतर त्याला 15 मिनिटात इफेक्ट येतो. परंतु आपण जर ॲपोमॉर्फिनची विचार केला तर हा सेफ ड्रग आहे. तिची ऑनसेट ऑफ ॲक्शन स्लो आहे, परंतु हा सेफ ड्रग आहे, आणि हा CTZ स्टिम्युलेट करून आणि ग्रास्टिक इरिटेशन करून ऍक्ट होतं. तर आयपी कॅकून हा इट इज ऑप्टेन फ्रॉम द प्लांट सोर्स. कोणत्या प्लांट पासून ऑप्टेन होतो ते लक्षात नाही राहिलं तरी चालू शकतं. फक्त इट इज अवेलेबल इन सिरप फॉर्म. सिरम आयपी कॅक 15 ते 30 ml ॲडल्ट डोस, 10 ते 15 ml चिल्ड्रनसाठी विथिन 15 मिनिट्स इमिटिक इफेक्ट सीन. तर इमेटिक्स पुढे यूज नाही करायचे ते तुम्हाला माहित पाहिजे, कोणत्या पॉइझनिंग मध्ये आपण ते यूज नाही केले पाहिजे. तर जे ऍसिडिक आणि अल्कली पॉइझनिंग आहे, ऍसिड किंवा अल्कलीमुळे जी पॉइझनिंग होते त्याला आपण करोजिव्ह पॉइझनिंग असं म्हणतो.
त्यामध्ये रिस्क ऑफ परफोरेशन आणि फर्दर इंजुरी टू द इसोफेगल म्युकोजा असतं, म्हणून आपण करोजिव्ह पॉइझनिंग मध्ये इमेटिक्स यूज करत नाही. इमेटिक्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन करोजिव्ह पॉइझनिंग. करोजिव्ह पॉइझनिंग ही एकतर ऍसिड इंटेकमुळं किंवा अल्कली घेतल्यामुळं होऊ शकते. त्याचप्रमाणे स्टिम्युलंट ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये आपण इमेटिक्स अवॉइड केलेले पाहिजे, कारण सीएनएस स्टिम्युलंट ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये आपण इमेटिक्स यूज केलं तर कन्व्हर्जन प्रेसिपिटेट होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर हा एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रा इंडिकेशन आहे, जे इंडियामध्ये गावांमध्ये कॉमन पॉइझनिंग मधलं एक आहे केरोसिन. केरोसिन पॉइझनिंग किंवा पेट्रोलियम पॉइझनिंग म्हणू शकतो. तर केरोसिन म्हणजे रॉकेल, ते कन्झ्युम केलं असेल तर अशा पेशंटला जर इमेटिक्स इंड्यूस केलं तर ऍस्पिरेशन ऑफ द लिक्विड होऊ शकतं आणि केमिकल निमोनियाची रिस्क वाढते. त्यामुळं केरोसिन पॉइझनिंग मध्येही आपण इमेटिक्स यूज केले नाही पाहिजे. जे पेशंट ऑलरेडी अनकॉन्शियस आहे त्या पेशंटमध्ये जर इमेटिक्स यूज केले तर ऍस्पिरेशनचे चान्सेस इथं पण वाढतात आणि त्याचप्रमाणे मॉर्फिन पॉइझनिंग असेल किंवा फिनोथायाझाईन पॉइझनिंग असेल त्यामध्ये इमेटिक्स हे उपयुक्त नाही. तर हे सारे कॉन्ट्राइंडिकेशन. तर करोजिव्ह पॉइझनिंगच्या पेशंटमध्ये, सीएनएस स्टिम्युलंट ड्रगच्या पॉइझनिंगमध्ये, केरोसिन पॉइझनिंगमध्ये, अनकॉन्शियस पेशंटमध्ये आपण इमेटिक्स अवॉइड केले पाहिजे. आता मॉर्फिन पॉइझनिंग किंवा फिनोथायाझाईन हा एक अँटीसायकोटिक ड्रग आहे. तर मॉर्फिन पॉइझनिंग किंवा फिनोथायझाईन पॉइझनिंग मध्ये आपण इमेटिक्स यूज करत नाही, कारण इमेटिक्स त्या कंडिशन मध्ये उपयुक्त ठरत नाही. कारण काय आहे की हे ड्रग जेव्हा पॉइझनिंग डोसमध्ये कन्झ्युम केले जातात तेव्हा ते ड्रग ओमेटिंग सेंटर सप्रेस करतात. त्यामुळे इथे इमेटिक्स देऊन पण ओमेटिंग सेंटर स्टिम्युलेट होत नाही. त्यामुळं मॉर्फिन पॉइझनिंगच्या पेशंटमध्ये इमेटिक्स हे उपयुक्त नाही. फिनोथायाझिन पॉइझनिंग मध्ये इमेटिक्स हे उपयुक्त नाहीत. त्यामुळं आपण ते त्या पॉइझनिंग मध्ये यूज करत नाही. ज्यावेळेस आपण मॉर्फिन ड्रग पाहणार आहोत त्यावेळेस मॉर्फिनच्या जे पॉइझनिंग आहे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये हा पार्ट येणार आहे, इमेटिक्स आर नॉट इफेक्टिव्ह इन मॉर्फिन पॉइझनिंग, सो डोंट यूज इमेटिक इन मॉर्फिन पॉइझनिंग. तर हे काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत पॉइझनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, कोणत्या पॉइझनिंग मध्ये इमेटिक्स आपण अवॉइड केले पाहिजे. ओके. आता अँटीइमेटिक्स ड्रग कडे वळूया. तो लॉंग क्वेश्चनचा पार्ट आहे, शॉर्ट नोटचा पार्ट आहे. 2 मार्कचे क्वेश्चन याच्यावर येऊ शकतात. त्या अँटीइमेटिक्स म्हणजे काय? दीज आर द ड्रग्स वी यूज टू प्रिव्हेंट और सप्रेस वॉमिटिंग. दीज आर द ड्रग्स वी यूज टू प्रिव्हेंट और सप्रेस वॉमिटिंग. एक तर प्रिव्हेंशन पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा सप्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण हे ड्रग्स यूज करतो. पण कोणकोणत्या टाईपच्या वॉमिटिंग मध्ये अँटीइमेटिक्स यूज करतात? तर आपण अँटीइमेटिक्स वी यूज इन मॉर्निंग सिकनेस, इन मोशन सिकनेस, पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग, chemotherapy induced vomiting, nausea and vomiting in ड्यू टू ड्रग और ड्यू टू डिसीज. तर हे काही इंडिकेशन्स आहेत. तर अँटीमेटिकच्या यूज मध्ये तुम्हाला हेच पॉइंट लिहायचे आहेत. फक्त ओमिटिंग एक आहे आन्सर मध्ये यूज अँटीमेटिक्स आर युजफुल इन ओमिटिंग एवढं चालणार नाही. कोणकोणत्या टाईपचे ओमिटिंग्स आहेत, कोणत्या टाईपच्या ओमिटिंग मध्ये कोणत्या अँटी इमेटिक ड्रग आपण प्रेफर करतो हेही तुम्हाला मेन्शन करायला पाहिजे. किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग असेल तर बेस्ट ड्रग कोणता, मॉर्निंग सिकनेस असेल तर कोणते ड्रग्स आपण प्रेफर करतो, मोशन सिकनेस असेल तर कोणते ड्रग प्रेफर करतो. तर युजेस मध्ये कोणत्या टाईपच्या वॉमिटिंग्स मध्ये कोणता ड्रग यूज होतो हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि आजच्या लेक्चरचा उद्देश असतोय की आपण बेसिक गोष्टी क्लिअर करणार आहोत आणि त्यानंतर शेवटी युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मग कोणत्या टाईपच्या ओमेटिक कोणता ड्रग यूज होतो हे लक्षात येण्यास मदत होणार आहे. तर अँटीएमेटिक्स दीज आर द ड्रग्स विच वी यूज टू प्रिव्हेंट और टू सप्रेस वॉमिटिंग.
आता हे क्लासिफिकेशन आहे. मी तुम्हाला सांगितलं की CTZ किंवा NTS किंवा ओमेटिंग सेंटरवर व्हेरियस रिसेप्टर आहेत, आणि ते रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ओमेटिंग सेंटर अल्टिमेटली ऍक्टिव्हेट होतं. त्या रिसेप्टर मध्ये आपण हिस्टामाइन रिसेप्टर पाहिलेला आहे, मस्कुरेनिक रिसेप्टर पाहिलेला आहे, डोपामाइन रिसेप्टर पाहिलेले आहे. ओके, 5ST म्हणजे सिरोटोनिन रिसेप्टर पाहिलेले आहे, NK1 न्यूरोकायनिन रिसेप्टर पाहिलेला आहे. ते रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले तर ओमेटिंग होते. मग अँटीइमेटिक ड्रग असे ड्रग आहेत की ते ओमेटिंग प्रिव्हेंट किंवा सप्रेस करता बाय इनहिबिटिंग वन ऑर मोर ऑफ दिस रिसेप्टर. म्हणून ह्या रिसेप्टरला इनहिबिट करणारे ड्रग अँटीइमेटिक म्हणून कार्य करतात. तर आपण काय पाहिलं की इमेटिक मध्ये जे NTS, CTZ आणि ओमेटिंग सेंटरवरचे जे रिसेप्टर आहेत ते ऍक्टिव्हेट झाले तर ओमेटिंग होते. मग कोणकोणते रिसेप्टर आपण पाहिले? मस्कुरेनिक रिसेप्टर आपण पाहिलेले आहे, हिस्टॅमिनिक रिसेप्टर आपण पाहिलेले आहे, त्यानंतर डोपामाइन रिसेप्टर आपण पाहिलेले आहेत, त्याचप्रमाणे आपण सिरोटोनिन म्हणजे 5ST रिसेप्टर पाहिलेले आहेत, त्यानंतर न्यूरोकायनिन NK1 रिसेप्टरचं आपण डिस्कशन काल केलेलं आहे. तर हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ओमेटिंग होऊ शकते. मग ओमेटिंग प्रिव्हेंट करायचे असेल किंवा सप्रेशन करायचे असेल तर हे रिसेप्टर ब्लॉक होणारे ड्रग आपण जर दिले तर ओमेटिंग प्रिव्हेंट होऊ शकते किंवा सप्रेस होऊ शकते. म्हणून अँटीइमेटिक मध्ये आपण अँटी मस्कुरेनिक ड्रग यूज करू शकतो, त्यालाच आपण अँटी कोलिनर्जिक ड्रग असं म्हणतो. त्याचप्रमाणे आपण H1 अँटी हिस्टॅमिनिक्स ड्रग यूज करू शकतो. लक्षात घ्या, H1 अँटी हिस्टॅमिनिक्स आपण अँटीइमेटिक म्हणून यूज करतो. H2 अँटी हिस्टॅमिनिक आपण काय यूज करतो, पुढे यूज करतो? स्मेल साइट. H2 अँटी हिस्टॅमिनिक्स पुढे यूज करतो आपण? मोशन सिकनेस. नाही, H2 अँटी हिस्टॅमिनिक्स विचारतोय मी. H1 स्मेल अलर्जी मध्ये आलं. ॲलर्जी मध्ये H1 अँटी मग गॅस्ट्रिक ह्याच्यामध्ये H2 अँटागोनिस्ट फॅमोटिडिन. हा, H2 अँटी हिस्टॅमिनिक्स म्हणजे दुसऱ्या भाषेत H2 अँटागोनिस्ट. अँटॅगोनिस्ट. मग H2 अँटागोनिस्ट कुठे विचार करतो आपण यूज? गॅस्ट्रिक पेप्टिक अल्सर मध्ये. यस. आणि हेच कन्फ्युजन खूप वेळा होतं. म्हणजे पेप्टिक अल्सर विचारलं तर तिथे H2 अँटागोनिस्ट लिहायला पाहिजे. बरोबर आहे. सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, लोक्झॅटिडिन. पण काही वेळेस काय होतं की अँटीइमेटिक मध्ये आपण H2 अँटागोनिस्ट लिहून टाकतो. बरोबर आहे. किंवा पेप्टिक अल्सर मध्ये आपण H1 अँटागोनिस्ट लिहून टाकतो. तर H2 अँटागोनिस्ट हे वेगळे आहे, H1 अँटागोनिस्ट वेगळे आहे. H1 अँटागोनिस्ट आपण ॲलर्जिक कंडिशन मध्ये यूज करतो, पण फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आहेत त्यांना काही वेळेस अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. आणि H1 अँटीहिस्टॅमिनिक्स आपण ॲज अ अँटीइमेटिक म्हणूनही यूज करतो. तर अँटीइमेटिक मध्ये H1 अँटीहिस्टॅमिनिक्स येतात आणि पेप्टिक अल्सरमध्ये H2 अँटीहिस्टॅमिनिक किंवा त्याला H2 अँटागोनिस्ट म्हणतात. आता कसं झालं की H2 अँटागोनिस्ट म्हणलं असतं तुम्हाला लगेच क्लिक झालं असतं पेप्टिक अल्सर, पण मी H2 अँटीहिस्टॅमिनिक म्हणल्यामुळं तुम्हाला ते लगेच क्लिक नाही झालं. H2 अँटीहिस्टॅमिनिक्स म्हणजे H2 ब्लॉकर्स किंवा H2 अँटागोनिस्ट. ओके, तर हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर अँटीइमेटिक मध्ये कोणते येतील, H1 ब्लॉकर का H2 ब्लॉकर? अँटी H1 ब्लॉकर. ओके, तर H1 अँटीहिस्टॅमिनिक दुसरा ग्रुप. त्यानंतर डोपामाइन अँटागोनिस्ट आपण यूज करू शकतो, D2 ब्लॉकर्स. हे ऍक्च्युली D2 ब्लॉकर्स जे ड्रग आहेत ते आपण सिझोफ्रेनियाच्या पेशंटला यूज करतो. जे ओल्डर अँटीसायकोटिक ड्रग आहेत त्यामध्ये क्लोरप्रोमॅझिन आहे, प्रोक्लोरप्रोमॅझिन आहे, ट्रायफ्ल्युप्रोमॅझिन आहे. तर हे D2 ब्लॉकर्स मेनली आपण सिझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये सायकेट्रिक डिसऑर्डरमध्ये यूज करतो. आणि आता त्याचा यूज थोडा कमी झालेला आहे कारण आपल्याला न्यूअर अँटीसायकोटिक ड्रग्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये, जसं क्लोझापाइन, ओलांझापाइन, रिस्पेरिडॉन, एरिपिप्राझोल. त्यांचे ॲडव्हान्टेज जास्त आहेत, त्यांचे साईड इफेक्ट कमी आहेत, त्यामुळे ते यूज करतो. तर जे ओल्डर अँटीसायकोटिक ड्रग होते त्याला दुसरं नाव होतं न्यूरोलेप्टिक, त्याला दुसरं नाव आहे न्यूरोलेप्टिक. तर न्यूरोलेप्टिक म्हणजेच D2 ब्लॉकर आणि
हे D2 ब्लॉकर अँटीसायकोटिक इफेक्ट करतात. त्याचबरोबर हे न्यूरोलेप्टिक बाय ब्लॉकिंग D2 रिसेप्टर अँटी इमेटिक इफेक्टही प्रोड्यूस करतात. म्हणजे ओल्डर अँटीसायकोटिक पण आपण काय म्हणून यूज करू शकतो? अँटी इमेटिक. ओके. CPZ ऐकलंय तुम्ही? क्लोरप्रोमॅझिन हा ड्रग ऐकलाय? नाही. ओके. सर सिझोफ्रेनियाचे ड्रग्स तुम्ही ज्यात ते सायकेट्रिक पॉइंट ऑफ व्ह्यू ते ड्रग यूज होता आणि अँटी इट सायकोटिक इज लार्गेक्टिल ना सर? काय काय क्लोरप्रोमॅझिन इज लार्गेक्टिल ना? ब्रँड नेम नाही माहित सर मला क्लोरोप्रोमॅझिनचा. कधी कधी स्टेमेटिल. ओके. स्टेमिटिल. तर चालेल. तुम्हाला आता ब्रँड नेम तुम्हाला माहित असेल, तुम्ही ग्रुपवर टाक. मेटोक्लोप्रामाइड हा स्टेमेटिल मध्ये मेटोक्लोप्रामाइड म्हणा. ओके. म्हणजे मेटोक्लोप्रामाइड आहे. ओके. ब्रँड नाही, ब्रँड नेम माझ्यापेक्षा तुम्हाला पेरिनॉम मध्ये मेटोक्लोप्रामाइड. क्लोरोप्रोमॅझिन जर आपण ब्रँड नेमचा स्टेमेटिल विचार स्टेमेटिल सर, स्टेमेटिल कशात? क्लोरप्रोमेजन. ओके. स्टेमेटिलच. ओके. स्टेमिटिल. मेटोक्लोप्रामाइड पेरिनॉम आहे. मेटोक्लोप्रामाइड मध्ये काय म्हणले? पेरिनॉम हा पेरिनॉम. मेटाक्लोप्रामाइड. पेरिनॉम मला माहित आहे. पेरिनॉम मध्ये मेटोक्लोप्रामाइड आहे. ओके. सॉरी सर. चालेल. म्हणजे आता ब्रँड नेम मध्ये कसं आहे की ब्रँड नेमचं जे आहे त्याविषयी मला खूप साऱ्या कंपनी एक ड्रग प्रिपेअर करत असतात. त्यामुळे तुम्ही जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये प्रिस्क्राईब करतात तुम्हाला जास्त ब्रँड नेम विषयी माहीत असेल. तर पेरिनॉम ते मेटोक्लोप्रामाइड ते आहे ते बरोबर आहे. क्लोरप्रोमॅझिनचं काय म्हणले तुम्ही ब्रँड नेम? टॅबलेट स्टेमेटिल. स्टेमेटिल. ओके. स्टेमिटिल. तर स्टेमेटिल इज प्रोक्लोरपिरेझिन. हा क्लोरप्रोमॅझिन मस्ट बी लार्गेक्टिल. ओके. स्टेमेटिल इज प्रोक्लोरपॅराझिन. हो येस हो सर. हो. ओके. अँड प्रोक्लोरपॅराझिन. क्लोरप्रोमॅझिन इज लार्गेक्टिल. ओके ओके. लार्जेक्टिल. येस सर. येस सर. ओके. लार्जेक्टिल. लार्गेक्टिल. ओके. बर हे कुठे यूज करता तुम्ही? लार्गेक्टिल इज लार्गेक्टिल क्लोरप्रोमॅझिन. हिकअप्स अँड वॉमिटिंग्स. ओके. ओमिटिंग मध्ये यूज करता. सायकियाट्रिक पेशंट्स असेल, इरिटेबल पेशंट असेल, ओके. म्हणजे सिझोफ्रेनिया जे हायपर ऍक्टिव्ह हायपर ऍक्टिव्ह पेशंट्स असतील आणि वॉमिटिंग असेल तर लार्गेक्टिल इज मोर युजफुल. अल्कोहोल विड्रॉल वॉमिटिंग्स, ओके. गिल्डीनेस वगैरे. लार्गेक्टिल इज मोस्ट युजफुल. ओके. लार्गॅक्टिल बरोबर आहे. क्लोरप्रोमॅझिन. ओके. आणि प्रोक्लोरपॅराझिन जो आहे तो स्टेमेटिल. हा तो स्टेमेटिल आहे. तो कुठे यूज होतो? मोशन मोशन सिकनेस नाही सर, वेस्टिब्युलर मिनियर्स डिसीजचे वॉमिटिंग असतात. मिनियर्स वर्टिगो वगैरे असतं त्याच्यामध्ये. वर्टिगो, गिल्डीनेस मिनियर्स, वगैरे. वॉमिटिंग, त्याच्यामध्ये क्लोरप्रोमॅझिन होतं. ओके. त्यामध्ये तो होतो प्रोक्लोर. ओके. येस येस. ओके. प्रोक्लोरप्रोमॅझिन. ओके. सिनारेझिनचा यूज होतो का मग अजून हो, वेस्टिब्युलर? होतं. हो येस. होतो सर. ओके. तर हा मग आता हे प्रोक्लोरप्रोमॅझिन स्टेमेटिल आहे. ओके. 5 mg टॅबलेट आहे. ओके. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता क्लोरप्रोमॅझिन किंवा प्रोक्लोरप्रोमॅझिन हे ड्रगचे नावं माहिती आहे. म्हणजे D2 ब्लॉकर चे एक्झाम्पल तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. आणि ते सायकोलॉजिकल डिसऑर्डर मध्ये ड्रग यूज करता पण ऍडिशनल अँटीइमेटिक पण प्रॉपर्टी आहे. आता मी तुम्हाला डिस्कस केलं होतं की तुम्हाला की मस्करेनिक रिसेप्टर, हिस्टॅमाइन रिसेप्टर, डोपामाइन रिसेप्टर, 5HT रिसेप्टर, त्यानंतर न्यूरोकायनिन रिसेप्टर हे रिसेप्टर CTZ किंवा NTS आणि ओमिटिंग सेंटरशी रिलेटेड आहे. ते ऍक्टिव्हेट झालं तर ओमिटिंग होऊ शकतं. तर ते आपण ब्लॉक करणारे ड्रग यूज केले तर ओमिटिंग प्रिव्हेंट होते. म्हणून आपण अँटी मस्कुरेनिक म्हणजे अँटीकोलिनर्जिक, H1 अँटी हिस्टॅमिनिक्स त्याचप्रमाणे
D2 ब्लॉकर म्हणजे न्यूरोलेप्टिक हे ड्रग यूज करतोच. त्याचप्रमाणे 5-HT अँटागोनिस्ट जे आहे ते पण आपण यूज करतो. 5-HT3 अँटागोनिस्ट, सोंडॅनसॅट्रॉन, ग्रॅनिसॅट्रॉन ते ड्रग आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रोकायनेटिक ड्रग जे आहे मेटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडॉन हेही अँटीएमेटिक मध्ये म्हणून यूज करतो. अजून काही प्रोकायनेटिक ड्रगची नावं पण आहेत. सिसाप्राइड, मोसॅप्राइड, इटोप्राइड, लिओसल्पिराइड, सिनेटाप्राइड हे सगळे प्रोकायनेटिक ड्रग आहेत. तर प्रोकायनेटिक ड्रग हे कसे ऍक्ट होतात तर त्याची मेकॅनिझम जी आहे ती मी नंतर डिस्कस करणारच आहे. तर ते काही प्रोकायनेटिक ड्रग डोपामाइन अँटॅगोनिस्ट आहेत. काही प्रोकायनेटिक ड्रग 5-HT3 अँटॅगोनिस्ट आहेत. काही प्रोकायनेटिक ड्रग 5-HT4 अगोनिस्टिक आहे. तर याचा काय रोल आहे ते नंतर मी डिस्कस करेल. तर प्रोकायनेटिक ड्रग जे आहेत ते D2 अँटॅगोनिस्ट, 5-HT3 अँटॅगोनिस्ट आणि 5-HT4 अगोनिस्ट पैकी एक किंवा एकापेक्षा जास्त ऍक्शन दाखवतात. त्यातले काही डिफरन्शिएटिंग पॉईंट आपण नंतर पाहूया. आणि न्यूरोकायनिन रिसेप्टर जे आहे ते ऍक्टिव्हेट झाले तरीही वॉमिटिंग होऊ शकते. म्हणून ॲप्रेपिटान आणि फॉसॲप्रेपिटान नावाचे ड्रग जे न्यूरोकायनिन रिसेप्टर अँटागोनिस्ट आहेत तेही आपण अँटीइमेटिक म्हणून यूज करू शकतो. तर NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट, ॲप्रेपिटान, फॉसॲप्रेपिटान. तर आता ग्रुप लक्षात आलेत आपल्याला, तुम्हाला लक्षात आलेले आहेत. हे 5-6 ग्रुप आहेत, बरोबर आहे. तर ते आपण आता एक क्लासिफिकेशन मध्ये परत एकदा रिवाइज करूया. अँटीइमेटिकचं क्लासिफिकेशन मी तुमच्याशी डिस्कस करतो. त्यामध्ये पहिला ग्रुप आहे अँटीकोलिनर्जिक. आता अँटीकोलिनर्जिकच्या क्लासिफिकेशन मध्ये 10-15 ग्रुप तुम्ही पाहिलेले आहेत. सब ग्रुप अँटीकोलिनर्जिक मध्ये खूप ड्रग्ज आहेत. त्यात अँटीइमेटिक मध्ये कोणते प्रेफर करतात ते 2 ड्रगचेच नावं तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. तर ॲट्रोपिन वगैरे आपण लिहित नाही पहा किंवा क्लासिफिकेशन, कारण तो यूज होत नाही. जरी त्याला ती प्रॉपर्टी असेल परंतु त्याला ब्रॉड ऍक्शन असल्यामुळे साईड इफेक्ट जास्त आहे. अँटीकोलिनर्जिक मध्ये हायोसिन आणि डायसायक्लोमाइन हे 2 ड्रग आपण यूज करतो. अँटीहिस्टॅमिनिक्स मध्ये H1 अँटीहिस्टॅमिनिक मध्ये प्रोमिथॅझिन आहे, डायफेनहायड्रामाइन आहे, डायमेनहायड्रिनेट आहे, डॉक्झिलॅमाइन, मेक्लोझाइन. ओके, मेक्लोझाईनला मेक्लिझाईन पण म्हणतात. आणि एक सिनाऱ्याझाईन नावाचा ड्रग आहे तो पण आपण यूज करू शकतो. तर हे अँटीहिस्टॅमिनिकचे नाव आहे. तर हे तुम्हाला पाठच करावं लागेल. H1 अँटीहिस्टॅमिनिक त्यातली काही तुम्हाला माहीत असतील. तर प्रोमिथॅझिन, डायफेन हायड्रामाइन, डायमेन हायड्रिनेट, डॉक्झिलॅमाइन. तर 3D वरून आहे. आणि मेक्लिझाईन किंवा मेक्लोझाईन आणि अजून एक आहे सिनाऱ्याझाईन. तर हे H1 अँटीहिस्टॅमिनिक आहे. न्यूरोलेप्टिक आत्ताच आपण डिस्कस केले D2 ब्लॉकर, त्यात क्लोरप्रोमॅझिन आणि प्रोक्लोरपॅराझिन डिस्कस केलंय ऑलरेडी. आणि अजून एक ड्रग आहे ट्रायफ्ल्यूप्रोमॅझिन. ट्रायफ्ल्यूप्रोमॅझिन तर क्लोरप्रोमॅझिन, ट्रायफ्ल्यूप्रोमॅझिन आणि प्रोक्लोरपॅराझिन ऍटलिस्ट 1-2 एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रोकायनेटिक जो अँटीमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू कॉमनली यूज केल्या जाणाऱ्या ग्रुपपैकी एक आहेत. त्यात मेटोक्लोप्रामाइड आहे, डॉमपेरिडॉन आहे, सिसॅप्राइड, मोसॅप्राइड, इटोप्राइड, लिओसल्पिराइड आणि सिनेटाप्राइड हे ड्रग प्रोकायनेटिक ड्रग आहे. ओके, त्यातलं आता काही ड्रग बॅन पण झालेत. सिसाप्राइड आपण यूज करत नाही. क्यूटी प्रोलॉंगेशन आहे त्याच्यामुळं, त्याचा साईड इफेक्ट. त्यामुळं टॉर्सेडिपॉइंटिस नावाचा जो अरेथमिया आहे तो याच्यामुळे होऊ शकतो. तर एक्झाम्पल क्लासिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यात जो पॉप्युलर ड्रग आहे तो डॉमपेरिडॉन आहे. ओके, अजून कोणता यूज करता का प्रोकायनेटिक मध्ये तुम्ही? मेटोक्लोप्रामाइड, मेटोक्लोप्रामाइड यूज करतात. ओके, इटोप्राइड पण करतो. इटोप्राइड यूज करता. ओके, लिओसल्पिराइड यूज करता का? हो सर, तो पण हो करतो. हो. ओके, लिओसल्पिराइड इवन जे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे ते पण जास्त यूज करतात लिओसल्पिराइड. कन्सल्टंट लोक जास्त कोणते? वापरतात. कन्सल्टंट लोक जास्त वापरतात लिओ. हो, लिओसल्पिराइड जास्त वापरतात. त्यात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट खूप जास्त यूज करतात त्याचा लिओसल्पिराइडचा. GIT डिस्टर्बन्स मध्ये, इरिटेबल बाउल सिंड्रोम, बाकी अजून काही गोष्टी आहेत त्याचे प्रोकायनेटिक ड्रग्स आहेत. तर त्यात आपण ऍज अ प्रोकायनेटिक म्हणून तो यूज करतो.
तर तर मेटोक्लोप्रामाइड मेटाक्लोप्रामाइड मध्ये एक्स्ट्रा पिरियडिकल सिम्पटम येतात ना? येतात, पण आता कसं आहे की किती दिवस, म्हणजे मेटोक्लोप्रामाइडचे साईड इफेक्ट आहेत. डॉम्पिरिडॉन सेफर आहे, बरोबर आहे. म्हणजे डॉम्पिरिडॉन इज सेफर ॲज कम्पेअर टू मेटाक्लोप्रामाइड, पण स्टील मार्केटमध्ये अवेलेबल आहे. काही जण यूज करतात. एक्स्ट्रा पिरामिडल साईड इफेक्ट त्याचे आहेत. जर तो काही दिवसच यूज केला, जास्त दिवस यूज नाही केला, तर त्यामध्ये म्हणजे एक्स्ट्रा पिरामिडल साईड इफेक्ट मध्ये असं नाही की एकच ऍडवर्स इफेक्ट, त्यात 5-6 प्रकारचे ऍडवर्स इफेक्ट आहेत. त्यात काही ऍडवर्स इफेक्ट लगेच येतात, काही ऍडवर्स इफेक्ट जे आहेत ते कंटिन्यू यूज केल्यानंतर येऊ शकतात. तर त्यामध्ये अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया नावाचा ऍडवर्स इफेक्ट आहे, टार्डिव्ह डिस्कायनेझिया नावाचा ऍडवर्स इफेक्ट आहे. ते इमिजिएटली म्हणजे काही दिवस यूज केल्यावर येऊ शकतात. पार्किन्सोनिझम लाईक सिमटम्स जे आहेत ते थोडे 4 ते 5 आठवड्यात यूज केल्यानंतर येऊ शकतात. तर एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडवर्स इफेक्ट हा मेटोक्लोप्रामाइडचा ड्रॉबॅक आहे. त्याचप्रमाणे D2 अँटागोनिस्ट जे आपण यूज करतो तेही एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडवर्स इफेक्ट दाखवतात. तर एक लक्षात घ्या, एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडवर्स इफेक्ट कोणते ड्रग दाखवतात, इथे तुम्हाला हा पॉइंट क्लिअर करायचा आहे. जे ड्रग D2 रिसेप्टर म्हणजे डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात ते ड्रग एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडवर्स इफेक्ट दाखवतात. हा पॉइंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. तर आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत. त्यानंतर 5-HT3 अँटागोनिस्ट, त्यामध्ये ऑन्डॅनसॅट्रॉन आहे, ग्रॅनिसॅट्रॉन आहे, पॅलोनासेट्रॉन आहे, रॅमोसेट्रॉन आहे. तर सगळे ड्रग्स सेट्रॉननी एंड होतात. ऑन्डॅनसेट्रॉन, ग्रॅनिसेट्रॉन, पॅलोनोसेट्रॉन आणि रॅमोसेट्रॉन. तुम्ही याच्यातला कोणता यूज करता? ऑनडॅमसेट्रॉन ग्रॅनिसेट. ऑन्डॅनसेट्रॉन, ग्रॅनिसेट्रॉन. ओके. हे Granular. पॅलोनासेट्रॉन वगैरे अँटी कॅन्सर ड्रगच्या वोमिटिंग मध्ये लॉंग ऍक्टिंग असल्यामुळे यूज करता येतात. लॉंगेस्ट ऍक्टिंग 5-HT3 अँटागोनिस्ट आहे, तो त्याची प्युपिलर फ्युचर आहे. ओके. तर ओंडॅन आणि ग्रॅनिसेट्रॉन चांगलं यूज होतं. त्यानंतर NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट, ॲप्रेपिटान आणि फॉस्फॅप्रेपिटान हे NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. ते पण अँटीएमेटिक म्हणून यूज केले जातात. ओके. तुम्ही पाहिलं त्याचा यूज, ॲप्रेपिटान, फॉस्फॅप्रेपिटान? नाही नाही सर. सर. ओके, ठीक आहे. आणि हे ॲड्ज्युन अँटीएमेटिक आहे, म्हणजे हे बाकी ड्रग बरोबर ॲज ए ॲड्ज्युन म्हणून यूज करतो. ते बाकी ड्रगचे ऍक्शन पोटेन्शिएट करतात. त्यामध्ये स्टिरॉइड डेक्झामिथॅझोन आहे, बेन्झोडायझेपाईन्स आपण यूज करू शकतो, किंवा ड्रोनॅबिनॉल नावाचं ड्रग यूज करू शकतो. आता हे काय आहेत, ड्रोनॅबिनॉल काय आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर ते ॲड्ज्युन अँटीएमेटिक्स आहेत, म्हणजे मेन अँटीएमेटिक ग्रुप बरोबर हे ऍड करतात, डेक्झामिथॅझोन, बेन्झोडायझेपाईन्स किंवा ड्रोनॅबिनॉल. तर क्लासिफिकेशन आपण डिस्कस केलेलं आहे. क्लासिफिकेशन लक्षात आलं तुमच्या? हो सर. हो सर. ओके. तर लॉंग क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो, आणि लॉंग क्वेश्चन मध्ये जास्त चान्सेस जे आहेत ते विचारले जाण्याचे ते प्रोकायनेटिक ड्रग आहेत. किंवा लॉंग क्वेश्चन मध्ये असं पण विचारू शकतं की व्हेरियस अँटीएमेटिक ड्रगच्या मेकॅनिझम सांगा. तर मेकॅनिझम क्लासिफिकेशन वरूनच तुम्ही मेन्शन करू शकता, त्यात काही एकदम अवघड काम नाहीये. ओके. आणि दुसरं, प्रोकायनेटिक ड्रग ॲज अ पार्ट ऑफ लॉंग क्वेश्चन असू शकतो. ओके. त्याचप्रमाणे 5-HT पण असू शकतो, पण जास्त प्रोकायनेटिक ड्रगवर येण्याचे चान्सेस आहेत. बाकी 2 मार्काला 4 मार्काला यातलं काही काही पार्ट विचारू शकतात. तर आता आपण पहिले अँटीकोलिनर्जिक ड्रग डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये जो ड्रग आहे तो हायोसिन आहे, आणि डायसायक्लोमाइन हे 2 ड्रग आपण यूज करतो. तर हायोसिन मेनली युजफुल इन मोशन सिकनेस. 0.2 to 0.4 mg आपण ओरली किंवा इंट्रामस्क्युलरली देऊ शकतो, पण तो शॉर्ट ऍक्टिंग आहे आणि अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे त्याला. त्याचप्रमाणे तो सिडेशन करतो, त्यामुळे सिडेशन आणि अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट हायोसिनचे आहे. तर शॉर्ट टर्म जर्नीसाठी आपण हे देऊ शकतो. ज्यावेळेस आपण जर्नी स्टार्ट करणार आहोत, म्हणजे पेशंट जर्नी स्टार्ट करणार आहे त्याच्या आधी अर्धा तास ते 1 तास तो ड्रग घेणं गरजेचं आहे, प्रिव्हेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. एकदा व्हेस्टिब्युलर ॲपरेटस स्टिम्युलेट झालं
तर हे ड्रग प्रिव्हेंटिव्ह पॉईंटसाठी इतके उपयुक्त राहत नाही. म्हणजे जर्नी स्टार्ट करण्याच्या आधी अर्धे ते 1 तास त्या पेशंटनी हे टॅबलेट घेतली पाहिजे, जे मोशन सिकनेससाठी टॅबलेट्स आपण देतो. तर हायोसिन 0.2 to 0.4 mg ओरली आपण देऊ शकतो. ओके. अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, त्यात मी डिटेल जाणार नाही. तर मोशन सिकनेसची पॅथोफिजिओलॉजी मी ऑलरेडी तुमच्याशी डिस्कस केलेली आहे. मोशन सिकनेस म्हणजे वॉमिटिंग ड्युरिंग ट्रॅव्हलिंग. इट इज ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ वेस्टिब्युलर apparatus. Okay, vestibular apparatus which is a part of inner ear. Due to stimulation of vestibular apparatus, signals are transmitted to vomiting center through cholinergic link, and this cholinergic link releases acetylcholine at vomiting center, acts on muscarinic receptor and stimulate vomiting center. So to block this cholinergic link, we required anti-muscarinic drug which prevent action of acetylcholine on muscarinic receptor. So we can use hyoscine or dicyclomine. आता हायोसिन ओरली अवेलेबल आहे. हायोसिनला दुसरं एक नाव आहे, ते तुम्हाला आठवत आहे का? कोपोलामाइन. कोपेलामाइन. आता ह्याचा यूज केलाय का तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? कोपेलामाइन, हा, त्याचा यूज केलाय? नाही. ऐकलाय हा ड्रग किंवा कधी प्रिस्क्राईब केलाय हायोसिन? ओके. मग मोशन सिकनेस साठी काय दिलेलं आहे तुम्ही? प्रोमिथाझिन. सर ॲवोमिन म्हणून ब्रँड नेम आहे, ॲवोमिन. येस. प्रोमिथाझिन. ओके. ॲवोमाइन आहे, तोच जास्त यूज होतो, त्यात प्रोमिथॅझिन आहे. तर हायोसिन इतका पॉप्युलर नाहीये, पण आपण यूज करू शकतो. त्याचप्रमाणे आता हे ट्रान्सडर्मल पॅच पण हायोसिनचं अवेलेबल आहे काही कंट्रीमध्ये. त्यात 1.5 मिलीग्राम ड्रग असतं आणि वी हॅव टू अप्लाइड दिस पॅच बिहाइंड द पिन्ना. साइट ऑफ ऍप्लिकेशन यू शुड नो. बिहाइंड द पिन्ना वी should applied, and from transdermal patch drug is delivered slowly. We have discussed in general pharmacology, if we use drug through transdermal route, the duration of action is long, but the drawback of this route is onset of action is slow. That's why if we want to use a transdermal patch, we should apply this patch 2 to 3 hours before starting time of journey. दॅट इज इम्पॉर्टंट. आता हे ट्रान्सडर्मल पॅच पण मी अजून नाही पाहिलेला. आता तुम्हाला सर्वांना म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही आहात, तर तुम्ही पाहिलाय का हायोसिन ट्रान्सडर्मल पॅच? नाही सर. नाही. ओके. तर आपण ॲवोमाइनच करतो. आता इंडियामध्ये मोशन सिकनेस साठी फार कमी वेळा डॉक्टरकडे लोक येतात. ते ट्रॅव्हलिंग करतात, वॉमिटिंग करतात, पण ते काय ड्रग्स घेत नाही. ठीक आहे, फार कमी लोक ओव्हर द काउंटर जास्त घेतात. ओव्हर द काउंटर जास्त घेतात. ओके. कारण त्यासाठी डॉक्टरकडे येऊन त्याची प्रिस्क्रिप्शन घेण्यापेक्षा ओव्हर द काउंटरवर घेतलं तर कॉस्ट इफेक्टिव्ह राहील. त्यामुळं जनरली हे ओव्हर द काउंटरच विकला जाणारा ड्रग आहे. तर हा एक आहे. डायसायक्लोमाइन पण आहे. डायसायक्लोमाइन 10 to 20 mg ओरली आपण यूज करू शकतो, आणि हा मोशन सिकनेस मध्ये पण यूज करू शकता आणि मॉर्निंग सिकनेस मध्ये यूज करू शकता, कारण हा प्रेग्नन्सी मध्ये सेफ ड्रग असल्याचं क्लिनिकल ट्रायल मध्ये सिद्ध झालंय. तर डायसायक्लोमाइन पण आपण प्रेग्नन्सी मध्ये वॉमिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आपण यूज करू शकतो. तर डायसायक्लोमाइन हा मोशन सिकनेस मध्ये पण यूज करता आणि मॉर्निंग सिकनेस मध्ये यूज करता. आता मोशन सिकनेस साठी अजून जो ग्रुप उपयुक्त आहे तो आहे अँटीहिस्टॅमिनिक्स फर्स्ट जनरेशन. त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, आणि त्यामुळं अँटीहिस्टॅमिनिक्स हॅव्हिंग अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी हे ड्रग आपण मोशन सिकनेसच्या प्रिव्हेन्शनसाठी यूज करू शकतो. आणि प्रोमिथॅझाइन हा अँटीहिस्टॅमिनिक ड्रगच आहे. ॲवोमाइन टॅबलेट मधला 25 mg आपण जे यूज करतो, तर त्याला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, आणि त्यामुळं तो मोशन सिकनेस मध्ये उपयुक्त आहे. हायोसिन, डायसायक्लोमाइन किंवा अँटीहिस्टॅमिनिक लाईक प्रोमिथॅझिन आहे. त्यानंतर
मेक्लिझाईन आहे. मेक्लिझाईन हा अँटीहिस्टॅमिनिक आहे, त्याला ॲडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे आणि लॉंग जे त्याची ड्युरेशन ऑफ ॲक्शन लॉंग आहे मेक्लिझाईनची. त्यामुळे सी सिकनेस जो असतो तो प्रिव्हेंट करण्यासाठी तो आपण वापरतो. म्हणजे जे समुद्रात मार्गे ट्रॅव्हलिंग करणारे हे आहेत, तर त्यामध्येही काही लोकांना ट्रॅव्हलिंगमध्ये वॉमिटिंग होते. तर समुद्राचा जो प्रवास असतो त्या मार्गे तर तो जास्त लांब वेळ लागतो. त्यामुळं तिथं लॉंग ऍक्टिंग ड्रग यूज करायचा असेल तर आपल्याकडं मेक्लिझाईन किंवा मेक्लोझाईन म्हणतो त्याला, ते आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण मोशन सिकनेस मध्ये यूज करतो आणि अँटीहिस्टॅमिनिक्स ही आपण मोशन सिकनेस मध्ये यूज करू शकतो, कारण त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. आणि मॉर्निंग सिकनेस मध्ये डायसायक्लोमाइन आपण यूज करतो. अजून कोणतं ड्रग मॉर्निंग सिकनेसला आपण यूज करू शकतो? तुम्ही कोणतं करता? डॉक्सिलामाइन. ओके. डॉक्सिलामाइन. डॉक्सिलॅमाइन. डॉक्सिलॅमाइन मध्ये म्हणजे डॉक्झिनेट म्हणून टॅबलेट आहे ना? डॉक्सिनेट म्हणून टॅबलेट. ओके, डॉक्सिलॅमाइन. तो एकटाच असतो का त्याच्याबरोबर काही ड्रग कंबाईन आहे डॉक्झिनेट मध्ये? पायरिडॉक्सिन असतं. व्हेरी गुड. पायरिडॉक्झिन असतं. पायरिडॉक्सिन असतं, फोलिक ऍसिड पण असतं. ते डॉक्झिनेट प्लस असेल. प्लस प्लस प्लस. हो, प्लस आहे, प्लस आहे. ओके, फॉलिक ऍसिड. ओके, ते यूज होतं. बर बर, ठीक आहे. बाकी कोणते ड्रग यूज करता का? म्हणजे आता मोंडॅन वगैरे यूज करता का मॉर्निंग सिकनेस मध्ये? हो होतं सर यूज. हो, ऑनडेम यूज करतो, ग्रॅनिपोर्स पण यूज करतो. ऑनडेम करतो सर, पण ऑनडेमने खूप कॉन्स्टिपेशन होतं सिव्हिअर काही पेशंट्स मध्ये. ओके, ऑनडेननी कॉन्स्टिपेशन. रुटीन इमर्जन्सी मध्ये यूज होतो सर. ओके, म्हणजे सेफ्टी ऑफ ऑनडेन आता क्लिनिकल ट्रायल मध्ये दिसून आली, कारण बुक्स मध्ये अजून काही ऑनडेन विषयी मेन्शन केलेलं नाही त्रिपाठीमध्ये की यूज करता, कारण पण खूप सारे गायनेकोलॉजिस्ट ऑनडेनही यूज करतात. डॉम्पेरिडॉन विषयी काय आहे, ते यूज करता का नाही? नाही, डॉम्पेरिडॉन नाही यूज करत सर. नाही करत. हो, डॉम्पेरिडॉन करतात ना यूज मॉर्निंग सिकनेसला? हो. मी नाही घेत. नाही करत सर, एवढं जास्त नाही करत. हायपरेमेसिस ग्रॅव्हिडारम जर असेल तरच ऑन्डेन्सेट्रम फॉर सिम्पटमॅटिक रिलीफ इन लो डोसेस अँड लिमिटेड पिरियड साठी वापरला जातो. हो सर. हायपरेमेसिस ग्रॅव्हिडारम असेल तर. ओके. तरच बिकॉज ऑफ इट्स साइड इफेक्ट. ओके. आता टेरेटोजेनिक पोटेन्शियल त्याचं नसेल, त्यामुळे तो सेफ असल्यामुळे स्टार्ट झाला यूज करायचं. पण जे आता हे रिसेंट ट्रायलचे रिझल्ट जे आहे ते प्रेग्निडॉक्सिन म्हणून एक ड्रग आहे सर, दॅट इज ऑल्सो यूज, बट त्याचं कंटेंट आय डोंट रिमेंबर. काय? Pregnidocin. Pregnidocin is also one of the brand names which is used commonly for vomiting during pregnancy, morning sickness. डॉक्सिनेट आणि प्रेग्निडॉक्सिन हे दोन ब्रँड नेम यूज होते. हा, प्रेग्निडॉक्सिन मध्ये तेच आहे सर, डॉक्झिलॅमाइन. म्हणजे डॉक्झिनेट टॅबलेटच्या ऐवजी दुसरं नाव दिलं त्यांनी, प्रेग्निडॉक्सिन. म्हणजे कंटेंटचा थोडा आमचा गोंधळ होता म्हणून. नाही, कंटेन आता कसं आहे की कंटेन आपल्याला तेच शिकायचंय आता ह्याच्यात, कंटेन काय आहे. आता ब्रँड नेम्स तुम्ही जास्त सांगू शकता. प्रेग्निडॉक्सिन, आज मला प्रेग्निडॉक्सिन माहित झालं, मला डॉक्झिनेट माहित होतं. तर प्रेग्निडॉक्सिन मध्ये पण डॉक्झिलॅमाइन आणि पायरिडॉक्सिन आहे. तर डॉक्झिनेट आणि प्रेग्निडॉक्सिन हे दोन्ही सेम ड्रग आहेत, आपण असं म्हणू शकतो. फक्त वेगवेगळ्या कंपनी मॅन्युफॅक्चर करतात. तर ते पण आपण आहे. तर ऍटलिस्ट आम्हाला डायसायक्लोमाइन आणि डॉक्झिलॅमाइन हे मॉर्निंग सिकनेस मध्ये यूज करतात. आता ऑनडेन रिसेंटली अप्रूव्ह झालं आपण, किंवा रिसेंटली ऑनडेनचा पण यूज वाढलाय, आपण ते मेन्शन करू शकतो. परंतु ऍज पर बुक तुमचे डॉक्झिलॅमाइन हा ड्रग आलाच पाहिजे आणि त्याबरोबर डायसायक्लोमाइन. मग डायसायक्लोमाइन नाही यूज करत का मॉर्निंग सिकनेस मध्ये? नाही सर. नाही सर, नाही करत. Okay. If there is pain in abdomen with this, then only dicyclamine is given. Okay. SOS. SOS. If required.
ओके, म्हणजे ते ऍज अ अँटी टू रिलीव्ह द स्पाझम. पेन अँड स्पाझम. ओके, म्हणजे ओमेटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू नाहीये. नाही, ओके. अँटीपासमोटिक म्हणून यूज करतात. That must म्हणजे be acting as an antiemetic also, no, sir? त्याला That we came to know today. That action came to know today. But we use this dicyclomine for pain in abdomen only. ओके ओके Before this, ओके. before this knowledge, before today's knowledge, हा, we were using this for pain in abdomen only. बरोबर. आता ते अँटी मस्क्युलेनिक ऍक्शन त्याची असल्यामुळं ते स्मूथ मसल इंटेस्टाइनचे रिलॅक्स करतात आणि त्याच्यामुळं डायसायक्लोमाइन आपण अँटी स्पाझमोटिक म्हणूनच जास्त यूज करतो साईट, बरोबर आहे. आणि आता त्याला अँटी मस्क्युलेनिक प्रॉपर्टीमुळं ते ओमेटिंग पण प्रिव्हेंट करतात. अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे त्यांना, त्यामुळं त्यांना अँटी इमेटिक पण प्रॉपर्टी आहे. तर ठीक आहे, म्हणजे आपण डायसायक्लोमाइनही यूज करू शकतो, परंतु तितकं कॉमनली तो यूज होत नाही प्रेग्नन्सीमध्ये. तर तुम्हाला कसं आहे की 2 मार्कला असं पण विचारू शकता, राईट एनी टू ड्रग्स युजफुल इन मोशन सिकनेस, राईट एनी टू ड्रग्स युजफुल इन मॉर्निंग सिकनेस, राईट टू एनी टू ड्रग्स युजफुल इन किमोथेरपी इंड्यूस वोमिटिंग. तर अशा टाईपचे क्वेश्चनही येऊ शकतात. म्हणून आपण थोडं त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कंडिशनमध्ये कोणते ड्रग आपण यूज करतो त्याविषयी जाणून घेतलेलं आहे. तर चालेल. H1 अँटी हिस्टॅमिनिक्स जे आहेत त्यांनाही अँटी इमेटिक प्रॉपर्टी आहे. तर ते कुठे यूज होतात? आता याच्यामध्ये क्लिनिकल प्रॅक्टिसचा जर विचार केला गेला तर प्रोमिथेझाईनचा जो रोल आहे मोशन सिकनेस, त्या ठिकाणी तो जास्त यूज होतो, बाकी ठिकाणी तो जास्त यूज होत नाही. म्हणजे मोशन सिकनेसमध्ये आपण यूज करू शकतो. मॉर्निंग सिकनेसमध्ये ही अँटी हिस्टॅमिनिक्स यूज करू शकता, परंतु क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ते यूज केले जात नाही जास्त प्रमाणात. म्हणजे मॉर्निंग सिकनेस असेल तर आपण डॉक्झिलामाइन पाहिलंय, डायसायक्लोमाइन पाहिलंय, H1 अँटी हिस्टॅमिनिक्सही आपण मेन्शन करू शकतो. आणि पोस्ट ऑपरेटिव्ह वोमिटिंग असेल किंवा अदर फॉर्म्स ऑफ वोमिटिंग असेल त्यात आपण यूज करू शकतो. तर आता त्यांचे जे साईड इफेक्ट आहेत, सिडेटिव्ह साईड इफेक्ट जे आहे, त्यामुळं किंवा त्यांना ॲडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, त्यामुळे त्यांना अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्टही येऊ शकतात. त्यामुळं इतक्या जास्त प्रमाणात ते यूज होत नाही. तर आता अँटीइमेटिक प्रॉपर्टी ही त्यांच्या अँटीकोलिनर्जिक ऍक्शनमुळं, अँटी हिस्टॅमिनिक ऍक्शन आहे, त्याला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे, त्यामुळं दिसून येते. त्यामध्ये प्रोमिथॅझिन आहे, डायफेनहायड्रामाइन आहे, डायबेन हायड्रिनेट आहे. तर क्लासिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हे ड्रग तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता आपलं डिस्कशन झालंच आहे. मोशन सिकनेसमध्ये प्रोमिथॅझिन आपण यूज करतो, 4 ते 6 तास तो प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे. परंतु त्यांना, त्या पेशंटला काही जे साईड इफेक्ट होतात त्यामध्ये सिडेशन आणि ड्रायनेस ऑफ माउथ आहे. त्यामुळे काय ॲडवाईस तुम्ही जर प्रोमिथॅझिन पेशंटला प्रिस्क्राईब केलं प्रिव्हेंशन ऑफ मोशन सिकनेस, तर काय ॲडवाईस तुम्ही द्यायला पाहिजे? ॲडवाईस असा आहे की सिडेशन ते डेव्हलप करतात, त्यामुळं ते ड्रग घेतल्यानंतर पेशंटला तुम्ही ॲडवाईस केला पाहिजे की तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग अवॉइड करा, कारण सिडेशनमुळे रिफ्लेक्सेस हे थोडे हॅम्पर होऊ शकतात. ओके, झोप येते त्याने, त्यामुळं ड्रायव्हिंग इज नॉट ॲडवाइजेबल आफ्टर टेकिंग दिस अँटी मोशन सिकनेस ड्रग. लक्षात आलं? हो सर. ओके. तर हा पॉइंट तुम्हाला वायवात विचारू शकता, त्यावेळेस तुम्हाला तो क्लिक झाला पाहिजे. ओके. आता दुसरा पॉइंट असा आहे की मेटोक्लोप्रामाइड नावाचा ड्रग एक्स्ट्रा पिरामिडल ॲडव्हर्स इफेक्ट करतो. तर हा ॲडव्हर्स इफेक्ट कसा होतो मी तुमच्याशी डिस्कस करत आहे, थोडक्यात करतो, नंतर डिटेलमध्ये जाणारच आहोत. तर ब्रेनमध्ये बेसल गँग्लिया नावाचा पार्ट आहे, ओके, आणि त्यामध्ये डोपामाइन आणि ॲसिटिल कोलिन हे 2 न्यूरोट्रान्समीटर एक इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. डोपामाइन त्याचं कार्य डोपामाइन रिसेप्टर थ्रू करतो, ओके, आणि ॲसिटिल कोलिन त्याचं कार्य हे मस्क्युलेनिक रिसेप्टर थ्रू करतो. आणि बेसल गँग्लियामध्ये डोपामाइन आणि ॲसिटिल कोलिनचा बॅलन्स असणं फार महत्वाचं आहे.
आपल्या जे नॉर्मल मुवमेंट्स आहेत त्या होण्यासाठी. जे एक्स्ट्रा पिरामिडल ट्रॅक्ट आहे आपल्या, आता हा ब्रेनशी रिलेटेड पार्ट आहे ते मी डिटेलमध्ये येत नाही, तर जे एक्स्ट्रा पिरामिडल ट्रॅक्ट आहे तो आपल्या डे टू डे मुवमेंट्स ज्या आहेत, ओके, तर त्या कंट्रोल करण्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि हा एक्स्ट्रा पिरामिडल ट्रॅकचा कंट्रोल हा बेसल गँगलिया करतं. आणि एक्स्ट्रा पिरामिडल ट्रॅकचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी बेसल गँगलियामध्ये डोपामाइन आणि ऍसिटिलकोलिनची लेवल ही इक्विलिब्रियम मध्ये असणं महत्वाचं आहे. त्यात जर इम्बॅलन्स झाला तर एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकचं कार्य हॅम्पर होऊ शकतं. तर इम्बॅलन्स म्हणजे कोणत्या प्रकारचं इम्बॅलन्स मध्ये हे कार्य हॅम्पर होतं? जर डोपामाइनची लेव्हल कमी झाली ऍसिटिल कोलिनपेक्षा, तर हे एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकचं कार्य हॅम्पर होतं. आता डोपामाइनची लेवल कधी कमी होऊ शकते किंवा डोपामाइनची ऍक्शन कधी कमी होऊ शकते? तर डोपामाइन हा न्यूरोट्रान्समीटर जो आहे तो नायग्रोस्टायडल ट्रॅक नावाच्या न्यूरॉन्स म्हणजे नायग्रोस्टायडल ट्रॅक न्यूरॉन थ्रू तो रिलीज होतो. तर त्या न्यूरॉनचं जर डिजनरेशन झालं म्हणजे त्या न्यूरॉन डिस्ट्रॉय झाले डिजनरेशन प्रोसेसने, तर डोपामाइन सिंथेसिस आणि रिलीज होणार नाही, डोपामाइनची लेवल कमी होईल, डोपामाइन ऍसिटिल कोलिन इम्बॅलन्स होतो. आणि त्यावेळेस जे सिम्पटम्स दिसतात एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक रिलेटेड, ते सिम्पटमला त्या डिसीजला नाव आहे पार्किन्सोनिझम. तर पार्किन्सोनिझम तुम्हाला माहित असेल, ते ऐकलंय वर्ड? येस सर. तर पार्किन्सोनिझम कशामुळे होतं? ड्यू टू इम्बॅलन्स बिटवीन डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन लेवल इन द बेसल गँगलिया. हे झालं इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम. त्याचा एक्झॅक्ट कॉज आपल्याला माहित नाहीये, ओके. आणि न्यूरो डिजनरेशन होतं तेवढं कळलं, पण का होतं न्यूरो डिजनरेशन माहित नाही. आणि डोपामिनर्जिक न्यूरॉनचं न्यूरो डिजनरेशन झालं तर डोपामाइनची सिंथेसिस रिलीज कमी होऊन डोपामाइनची लेवल कमी होते, डोपामाइन ऍसिटिल कोलिन इम्बॅलन्स होतो, डोपामाइनची लेवल कमी होते ऍसिटिल कोलिन पेक्षा, ओके. तर हा पार्किन्सोनिझम नावाचा आजार हा डोपामाइनचे न्यूरॉनचं डिजनरेशन झाल्यामुळे होतो. म्हणजे हा न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. हा सेकंड मोस्ट कॉमन डिसऑर्डर आहे. फर्स्ट कॉमन न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर हा अल्झायमर डिसीज आहे, ज्यामध्ये मेमरी जी आहे ती म्हणजे आपल्याला स्मृतिभ्रंश झाला किंवा मेमरीमध्ये आपल्याला त्या गोष्टी आठवत नाही, मेमरी लॉस होते, तर तो अल्झायमर डिसीज आहे. बरोबर आहे. आता अल्झायमर डिसीज साठी कोणते ड्रग यूज करता आपण पाहिलं होतं, आठवत आहे तुम्हाला? गॅलेंटामाइन, डोनेपिझिल, रिव्हर्स्टिग्मिन. व्हेरी गुड. कोणत्या ग्रुपचे ड्रग आहेत ते? अँटीकोलिनिस्टरेज. व्हेरी गुड, अँटीकोलिनेस्टरेज. ओके. तर तो फर्स्ट म्हणजे कॉमनेस्ट न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे, हा दुसरा आहे. आता त्याच्या ट्रीटमेंट मध्ये मी जात नाही. हा एक प्रकार आहे ज्याने एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकचं फंक्शन अफेक्ट झाल्यामुळं हा आजार होतो. अजून एक आहे, त्यामध्ये डोपामाइनची सिंथेसिस नॉर्मल असते, ऍसिटिल कोलिनची सिंथेसिस नॉर्मल असते. त्यामध्ये जे डोपामाइन न्यूरॉन आहेत ते नॉर्मली चांगलं काम करतात, डोपामाइन सिंथेसिस रिलीज करतात. बेसल गँगलियामध्ये डोपामाइन ऍसिटिल कोलिन मध्ये इम्बॅलन्स नसतो. परंतु हा जो एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहेत, हे D2 रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग दिल्यामुळं हे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. म्हणजे जर आपण D2 अँटागोनिस्ट यूज केलं आणि हा D2 अँटागोनिस्ट जर ब्लड ब्रेन बॅरियर्स क्रॉस करत असेल आणि बेसल गँगलियामधले डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करत असेल, ओके, डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करत असेल, तर डोपामाइन ची लेवल नॉर्मल जरी असली प्रेझेंट बेसल गँगलियामध्ये, तरी पण ते डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकणार नाही. कारण D2 रिसेप्टर काय झालेले आहे, डोपामाइन रिसेप्टर काय झालेले आहे, D2 ब्लॉक झालेले आहेत, D2 ब्लॉक करणे. त्यामुळं
जो डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनची जी ऍक्शन होणार आहे ती होईल का व्यवस्थित? इम्बॅलन्स होईल. ऍसिटिल कोलिन त्याची ऍक्शन मस्कुरेनिक रिसेप्टरवर करेल, बरोबर, पण डोपामाइन त्याची ऍक्शन डोपामाइन रिसेप्टरवर करेल का? नाही. नाही. मग कोणाची ऍक्शन वाढेल दोघांपैकी? ऍसिटिल कोलिनची. तर हे जे D2 अँटागोनिस्ट आहेत हे यूज केल्यामुळं बेसल गँगलियामध्ये हा ऍक्शनचा इम्बॅलन्स झाल्यामुळं, म्हणजे डोपामाइनची ऍक्शन ब्लॉक झाल्यामुळं जे ऍडव्हर्स इफेक्ट येतात त्याला एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट म्हणतात. काय म्हणतात? एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट. मग एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट कोणत्या ग्रुपनी होतात, कोणत्या ड्रगनी होतात? D2 अँटागोनिस्ट. D2 अँटागोनिस्ट. मग त्यामध्ये खूप सारे प्रकार आहे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्टचे. ॲक्यूट मस्क्युलर डिस्टॉनिया आहे, ओके, टार्डिव डिस्कायनेसिया आहे, ओके, त्यानंतर अकॅथेसिया आहे, पार्किन्सोनिझम आहे. त्याला आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. काही ड्रग यूज केल्यामुळे पार्किन्सोनिझम सारखे फ्युचर येतात. तर हे सगळे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर हे ऍडव्हर्स इफेक्ट D2 अँटागोनिस्टिक ड्रगमुळे होतात. आता जर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम झाला तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण लिओडोपा देऊ शकतो का? नाही. पण D2 अँटागोनिस्ट ड्रगने जो पार्किन्सोनिझम होतो किंवा ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम जो होतो त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस काय आहे? अँटीकोलिनर्जिक ड्रग. अँटीकोलिनर्जिक ड्रग, ओके, अँटीकोलिनर्जिक ड्रग, बेन्झहेक्झॉल त्याला, ओके, ट्रायहेक्झिफिनिडिल असं म्हणतात, बायपेरिडिन आहे, प्रोसायक्लिडिन आहे, किंवा अँटीहिस्टॅमिनिक्स ड्रग ज्यांना अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे ते पण आपण यूज करू शकतो. म्हणजे अँटीकोलिनर्जिक, आता आपण यामध्ये ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये जिथे D2 अँटागोनिस्ट यूज केलेले आहेत त्यामध्ये डोपामाइनची ऍक्शन इथं होणार नाही. लिओडोपा जरी दिला तरी तो डोपामाइन मध्ये कन्वर्ट होईल, पण D2 रिसेप्टर ब्लॉक आहे त्यामुळे डोपाची ऍक्शन होणार नाही. मग आपण डोपामाइनची ऍक्शन वाढवू शकत नाही तर दुसरा पर्याय ऍसिटिल कोलिनची ऍक्शन कमी करा. जो इम्बॅलन्स झालाय तो आपण कव्हर करतोय. ऍसिटिल कोलिनची ऍक्शन डोपामाइन पेक्षा जास्त आहे, मग ऍसिटिल कोलिनची ऍक्शन कमी करण्यासाठी अँटी मस्कुरेनिक ड्रग द्या. तर अँटी मस्कुरेनिक ड्रग आपण जर यूज केले तर पार्किन्सोनिझमचे सिम्पटम्स काय होतील? मग कमी होतील. आणि ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज करतो ते आपण पाहिलेलं आहे. तर तेच नॉलेज मी इथं तुम्हाला अप्लाय करायला लावत आहे की जे शेवटची लाईन जी आहे, जर आपण मेटोक्लोप्रामाइडचा विचार केला, तुम्हीच मला सांगितलं की मेटोक्लोप्रामाइड एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट करतो, तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून D2 रिसेप्टर ही ब्लॉक करतो, त्यामुळं त्यांनी एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट होत आहे. तर मेटोक्लोप्रामाइड बरोबर जर आपण H1 अँटीहिस्टॅमिनिक्स दिले ज्यांना अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, तर अँटीइमेटिक इफेक्ट ऍडिटिव्ह इफेक्ट म्हणून ऍड होईल, कारण मेटोक्लोप्रामाइड वेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट होतोय आणि अँटीहिस्टॅमिनिक वेगळ्या प्रकारे ऍक्ट होत आहे. तर अँटीइमेटिक इफेक्ट का होईल? ऍड होईल. ऍडिटिव्ह इफेक्ट म्हणतो त्याला आपण, बरोबर. जनरल फार्मॅकमध्ये तुम्ही पाहिलंय ऍडिटिव्ह, सुप्रा ऍडिटिव्ह, सिनर्जिझम, तर ऍडिटिव्ह इफेक्ट होतो. आणि त्याचबरोबर अँटीहिस्टॅमिनिक्सला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी असल्यामुळं जे मेटोक्लोप्रामाइडचे एक्स्ट्रा पिरॅमिडल साईड इफेक्ट होत आहेत ते काय होतील? कमी होतील. त्यामुळं अँटीहिस्टॅमिनिक आपण मेटोक्लोप्रामाइड बरोबर दिलं तर ऍडिटिव्ह अँटीइमेटिक इफेक्ट येतो, प्लस एक्स्ट्रा पिरॅमिडल साईड इफेक्ट मेटोक्लोप्रामाइडचे काय होतात? ब्लॉक होतात. लक्षात आलं हे? येस सर. तर हे फक्त जस्ट आपल्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिटेल डिस्कस केलंय अँटी हिस्टॅमिनिक्स ड्रगचे ज्या प्रॉपर्टी आहेत. एक मिनिट. ओके, आता ॲव्होमाइन जे तुम्ही डिस्कस केलेलं आहे जस्ट 25 मिलीग्रॅम टॅबलेट आहे, तर त्यामध्ये प्रोमिथॅझिन थिओक्लेट नावाचा सॉल्ट आहे. प्रोमिथॅझिन हायड्रोक्लोराईड पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि प्रोमिथॅझिन थिओक्लेट अवेलेबल आहे. तर ॲव्होमाइन मध्ये प्रोमिथॅझिन थिओक्लेट आहे. तर
ॲवोमॅन टॅबलेट्स कधी तुम्ही पाहिली तर पहा, त्यातला पूर्ण सॉल्ट कोणता आहे प्रोमिथॅझिनचा, आणि हा आपण अँटीएमेटिक म्हणून प्रमोट करतो. प्रोमिथॅझिन हायड्रोक्लोराईड पण अवेलेबल आहे, आणि याचा त्यांच्यात असंच डिफरन्स नाही, फक्त आता प्रोमिथॅझिन थिओक्लेट ॲवोमाइन ती टॅबलेट मोशन सिकनेससाठी पॉप्युलर झाली म्हणून ती यूज करताय. डॉक्झिलॅमाइन. आता डॉक्झिलॅमाइन जो आहे हा पण अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. तर आपण पाहिलं मोशन सिकनेस मॉर्निंग सिकनेससाठी हा कॉमनली यूज होतो. तर डायसायक्लोमाइन, डॉक्झिलॅमाइन. तर H1 अँटीहिस्टॅमिनिक आहे हा, याला सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे, ॲडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, आणि हा जनरली आपण कशाबरोबर देतो, म्हणजे ते कॉम्बिनेशन मार्केटमध्येच अवेलेबल आहे. इट इज अवेलेबल अलॉंग विथ पायरिडॉक्झिन. डॉक्झिलॅमाइन पायरिडॉक्झिन कॉम्बिनेशन. ओके. आणि इन इंडिया इट इज स्पेशली प्रमोटेड फॉर मॉर्निंग सिकनेस. ओके. साईड इफेक्ट जे अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट आहे ते इथं असणार आहे. ड्रायनेस माउथ, सिडेशन. ओके. ॲब्डोमिनल अपसेट पण दिसून येतं. डोस 10 to 20 मिलीग्रॅम ओडी आहे. ओके. आपण वन्स डेली यूज करतो. जर कंट्रोल नाही झालं तर त्यापेक्षा जास्त डोस टाइम्स यूज करू शकतो का? तुम्ही कसं यूज करता? ओडी करता, बीडी करता? ओढी देतो सर. ओडी देता. ओके. म्हणजे ते मला विचारायचं आहे की काही वेळेस काही ठिकाणी मी बीडी यूज पण पाहिलेला आहे. ओके. तर 10 to 20 mg बेड टाइम आपण यूज करतो. ओके. इफ नीडेड ॲडिशनल डोसेस मे बी गिवन इन मॉर्निंग अँड आफ्टरनून. नेक्स्ट लाईन आहेच ती की आपण बीडी यूज करतो, नाही कंट्रोल झाला तर आपल्याला तो डोस 2 किंवा 3 वेळाही द्यावा लागतो. तर डॉक्झिलॅमाइन प्लस पायरिडॉक्झिन कॉम्बिनेशन आहे, आणि आता तुम्ही सांगितलं की डॉक्झिलॅमाइन, पायरिडॉक्झिन आणि फॉलिक ॲसिड कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे. डॉक्झिनेट प्लस म्हणून टॅबलेट आहे. ओके. आता कसं आहे की डॉक्झिलॅमाइनच्या सेफ्टीविषयी खूप सारे कन्सर्न्स होते, परंतु तो आता सेफ म्हणून कन्सिडर होतोय. म्हणजे USFDAनेही त्याला सेफ म्हणून कन्सिडर केला आहे मॉर्निंग सिकनेसमध्ये. म्हणजे काय कॉन्सिक्वेन्स होते हे कोणी तुम्हाला विचारणार नाही, जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू मी डिस्कस करतोय की डॉक्झिलॅमाइन हा जवळजवळ सुरुवातीला म्हणजे 1980च्या आधी खूप दिवस 2 डिकेड ॲज ए मॉर्निंग सिकनेस म्हणून यूज केला, परंतु 81 मध्ये काय झालं की काही फिटल मल फॉर्मेशन रिपोर्ट झाले, त्यामुळे तो 81 मध्ये विड्रॉ झाला, आणि काही सबसिक्वेंट ट्रायल त्याच्या चालूच होत्या की प्रेग्नन्सीमध्ये तो सेफ आहे का नाही. तर काही ट्रायल्स जे आहेत त्यांनी म्हणजे तो प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे असं मेन्शन केलं, पण काही ट्रायलनी म्हणजे जे सबसिक्वेंट ट्रायल झालेले आहेत त्यांनी म्हणजे त्यांना सपोर्ट केला की याचे काही टेराटोजेनिक ॲडव्हर्स इफेक्ट नाही आहेत, आणि टेराटोजेनिक ॲडव्हर्स इफेक्ट याच्यातून दिसत नाही आहे, त्याचं त्यांनी खंडन केलं. आणि त्यानंतर रिसेंटली जे अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट आहे त्यांनीही डॉक्झिलॅमाइन पायरिडॉक्झिन रिकमेंड केलेला आहे. त्यामुळे 2013 मध्ये USFDAने परत तो अप्रूव्ह केला. तर हे युनायटेड स्टेटमधल्या जे गोष्टी आहेत, जे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी हे आहे त्यांनी ही याला अप्रुव्हल दिलेला आहे, तर तो आता सेफ आहे. तर ते कन्सर्न जो होता तो आता रिझॉल्व्ह झालेला आहे, तर आपण तो यूज करू शकतो प्रेग्नन्सीमध्ये डॉक्झिलॅमाइन सेफली. H1 अँटीहिस्टॅमिनिक मध्ये बाकी एक्झाम्पल आहेत मेक्लिझाइन, म्हणजे तुम्ही प्रोमिथॅझाइन विषयी लिहू शकता, तुम्ही डॉक्झिलॅमाइन विषयी लिहू शकता, तुम्ही मेक्लिझाइन विषयी लिहू शकता. मेक्लिझाइनचं एक MCQ आहे की सिकनेससाठी हा प्रेफर करता, कारण हा लॉंगर ऍक्टिंग आहे, मग त्यामुळं 24 आवर ऍक्शन आहे. प्रोमिथेझिन 4 ते 6 तासात त्याची ऍक्शन जाते. म्हणून सिकनेस हा कसा आहे की लॉंग प्रवास असतो, त्यामुळं त्यामध्ये लॉंग ऍक्टिंग ड्रग दिलेलं बेटर आहे. तर मेक्लिझाइन हा सिकनेससाठी आहे. आणि सिनारेझाइन तुम्हाला आता माहीतच आहे की त्याला अँटी व्हर्टायगो प्रॉपर्टी पण आहे, बरोबर आहे. म्हणजे व्हर्टायगो आणि ओमेटिंग असेल
त्यावेळेस आपण सिनारेझाईन यूज करतो आणि त्याला ॲडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामुळे तो वर्टायकोमध्ये उपयुक्त आहे. इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. डिटेलमध्ये त्यात जाऊ नका की अँटी वर्टायगो प्रॉपर्टी कशामुळे आहे. फक्त ड्यू टू कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी, ड्यू टू कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी, कॅल्शियम फ्रॉम एंडोलियम टू वेस्टिब्युलर सेन्सरी सेल जे आहे ट्रान्सफर ते इनहिबिट होतं आणि त्यामुळं व्हर्टायगोमध्ये आपण ते तुम्हाला MCQ काय येईल, विच ऑफ द फॉलोइंग अँटी हिस्टॅमिनिक ड्रग इज युजफुल इन व्हर्टायगो. तर तुमचा आन्सर काय असेल? सिनारेझाईन. ओके, क्लिअर. ओके, मोशन सिकनेसची पॅथोफिजिओलॉजी मी तुमच्याशी ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. ओके, ANS मध्ये पण डिस्कस केलेली आहे. तर तो पॅथोफिजिओलॉजी माहीत असेल तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतात. तर आपण अँटीकोलिनर्जिक आणि अँटीहिस्टॅमिनिक ड्रग मोशन सिकनेस मध्ये यूज करतो. अँटीहिस्टॅमिनिक ड्रगला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे ते आपण पाहिलेलं आहे. जे डोपामिन अँटीगोनिस्ट आहे किंवा 5-HT3 अँटागोनिस्ट आहे ते लेस इफेक्टिव्ह आहे. म्हणजे मोशन सिकनेसमध्ये आपण ओंडेनसॅट्रॉन देऊ शकत नाही, मोशन सिकनेसमध्ये आपण डॉम्पेरिडोन देऊ शकत नाही, बरोबर आहे. आणि अँटीहिस्टॅमिनिक किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग देताना ते 1/2 to 1 hour बिफोर स्टार्टिंग टाइम ऑफ जर्नी आपण द्यायला पाहिजे. ट्रान्सडर्मल पॅच वापरायचा असेल तर ते 2 ते 3 तास आधी बिहाइंड द पिनना लावला पाहिजे. ओके, वन्स सिकनेस स्टार्टेड इट इज मोर डिफिकल्ट टू कंट्रोल. ओके, हे मोशन सिकनेस विषय आहे, डिटेलमध्ये मी डिस्कस केलेला आहे. ओके, मॉर्निंग सिकनेसमध्ये आपण पहिले त्यांना डायटरी ॲडजस्टमेंट वगैरे करून मॅनेज करू शकतो माइल्ड फॉर्म. पण आपल्याला आता ड्रग स्टार्टच करायचा असेल तर तुम्हाला आपण म्हणजे आपण डिस्कस केलेलंच आहे की डायसायक्लोमाइन इफेक्टिव्ह आहे, म्हणजे सेफ आहे. त्याचप्रमाणे आपण डॉक्झिलॅमाइन यूज करू शकतो, प्रोमिथॅझाइन यूज करू शकतो, प्रोक्लोरप्रमॅझिन म्हणजे D2 अँटागोनिस्ट जो आहे तो यूज करू शकतो. मेटोक्लोप्रामाइड लो डोसमध्येही प्रिस्क्राईब करताना रिसेंटली ओंडेनसॅट्रॉनही यूज केला जातो. पण ॲटलिस्ट जे ॲन्सर एक्सपेक्टेड आहे त्यात ते डॉक्झिलॅमाइन जो ड्रग आहे तो आला पाहिजे. तो सगळ्यात सेफ आहे किंवा क्लिनिकल ट्रायलमध्ये त्याची सेफ्टी आता दिसून आलेली आहे. लॉंग टर्म क्लिनिकल ट्रायल्स लागतात हे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यामुळं ज्याचे रिझल्ट क्लिअरली नोन आहेत ते यूज केलेले आपल्याला बेटर राहतील. ओके, समजलाय तुम्हाला हा पार्ट? येस सर. ओके, द न्यूरोलेप्टिक मध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणीही तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारणार नाही. फक्त नावं, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि यूज. ओके, तर न्यूरोलेप्टिक म्हणजे these are the drugs which produce anti-emetic action by blocking D2 receptor present in the CTZ. तर ते ॲपोमॉर्फिन इंड्यूस वॉमिटिंग ही अँटागोनाइज करतात. आपण पाहिले ॲपोमॉर्फिन हा ड्रग डोपामाइन रिसेप्टर ऍक्टिव्हेट करून वॉमिटिंग करतो. हे D2 अँटागोनिस्ट आहे, मग ते ॲपोमॉर्फिन इंड्यूस वॉमिटिंग अँटागोनाइज करतील. सिंपल आहे. एक्झाम्पल न्यूरोलेप्टिकचे क्लोरप्रोमॅझिन, प्रोक्लोरपॅराझिन, ट्रायफ्ल्यूप्रोमॅझिन. आता यांना D2 ब्लॉकिंग ऍक्शन आहे हे आपल्याला सर्वांना माहीत झालेलं आहे. ॲडिशनली त्यांना अलॉंग विथ D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी ॲडिशनली अँटी मस्कुरॅनिक आणि अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी आहे. ओके, तर खूप साऱ्या न्यूरोलेप्टिकला मेनी ऑफ देम हॅव ॲडिशनल, सगळ्यांनाच नाहीच म्हणते मी, पण काहींना अँटी मस्कुरॅनिक आणि ॲडिशनल H1 अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी आहे. आता हे कुठं यूज होतात? तर हे ड्रग आपण ड्रग इंड्यूस वॉमिटिंग असेल, पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग असेल, डिसीज इंड्यूस वॉमिटिंग असेल, म्हणजे एखाद्याला गॅस्ट्रोएंटरायटिस आहे, युरेमिया आहे, लिव्हर डिसीज आहे, मायग्रेन आहे, तर वेगवेगळ्या डिसीजेसमध्येही वॉमिटिंग होते.
अपेंडिसायटिस आहे. ओके, काहींना मॅलिग्नन्सी असोसिएटेड वॉमिटिंग असते, म्हणजे मॅलिग्नन्सी इटसेल्फ प्रोड्यूस वॉमिटिंग, आणि त्याला ट्रीटमेंटसाठी जे कॅन्सर किमोथेरपी आपण देतो त्यामुळे ही वॉमिटिंग होते. त्याच्या ट्रीटमेंटसाठीही आपण न्यूरोलेप्टिक यूज करू शकतो. त्याचप्रमाणे रेडिएशन आपण जे यूज करतो कॅन्सर ट्रीटमेंटसाठी त्यामुळे ही वॉमिटिंग होऊ शकते, त्यातही आपण यूज करू शकतो. ओके, आता न्यूरोलेप्टिक जे आहेत ते मॉर्निंग सिकनेसमध्ये रुटीनली यूज होत नाही, परंतु जर हायपर इमेसिस ग्रॅव्हिडॅरम असेल त्यावेळेस आपण हे न्यूरोलेप्टिक यूज करू शकतो. तर मॉर्निंग सिकनेसमध्ये न्यूरोलेप्टिक रुटीनली आपण यूज करत नाही. जर हायपर इमेसिस ग्रॅव्हिडॅरम असेल तर त्यावेळेस करू शकतो. तर ओव्हरऑल युजेस आपण तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम ऍक्शन असल्यामुळं युजेस इझी आहेत रिमेंबर करायला. ड्रग इंड्यूस वॉमिटिंग, डिसीज इंड्यूस वॉमिटिंग, मॅलिग्नन्सी असोसिएटेड वॉमिटिंग, किमोथेरपी रिलेटेड वॉमिटिंग, रेडिएशन रिलेटेड वॉमिटिंग, मॉर्निंग सिकनेस मध्ये हायपर इमेसिस ग्रॅव्हिडॅरम. ओके, neuroleptics are less effective in motion sickness. Okay, vestibular pathway does not involve dopaminergic link. तिथं अँटीकोलिनर्जिक ड्रगच इफेक्टिव्ह आहे. यांना अँटीमस्क्युरेनिक ऍक्शन आहे ऍडिशनल, पण ती वीक आहे. त्याच्यामुळं मोशन सिकनेससाठी ते लेस इफेक्टिव्ह ड्रग आहे. मोशन सिकनेससाठी आपल्याला अँटीकोलिनर्जिक किंवा अँटीहिस्टॅमिनिक्स हॅव्हिंग अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी हे ड्रगच आपण प्रेफर्ड करतो. तर हे झालं न्यूरोलेप्टिक विषयी. तर लक्षात आलं न्यूरोलेप्टिक. आता ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की हे D2 ब्लॉकिंग ड्रग आहे. मग कोणते ऍडव्हर्स इफेक्ट करतील ते? एक्स्ट्रा पिरामिडल सिंड्रोम एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट. हा असं. आणि हे अँटीसायकोटिक ड्रग आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि अँटीएमेटिक साठी जो डोस लागतो ना तो फार कमी लागतो. अँटीसायकोटिक पेक्षा कमी डोसला ते इफेक्टिव्ह आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट जो प्रॉब्लेम आहे न्यूरोलेप्टिक बरोबर तो एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर याच्यामध्ये एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये जे ऍडव्हर्स इफेक्ट आहे अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया हा होऊ शकतो. ओके, इवन सिंगल डोस जरी आपण यूज केला तरी पण हा ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. आणि हा ऍडव्हर्स इफेक्ट चिल्ड्रन मध्ये जास्त कॉमनली दिसून येतो, आणि चिल्ड्रन मध्ये पण गर्ल्स मध्ये तो जास्त दिसून येतो. ओके, न्यूरोलेप्टिकचा जो एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहे अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. त्याचप्रमाणे ते ड्रग सिडेशन प्रोड्यूस करतात, हायपोटेन्शन प्रोड्यूस करतात. ओके, जर आपण पॅरेंटल रूटनी यूज केलं तर. तर न्यूरोलेप्टिकचा ऍडव्हर्स इफेक्ट जर विचारलं तर ऍटलिस्ट तुम्हाला एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया हा लक्षात आला पाहिजे. ओके, तर आपण न्यूरोलेप्टिकही कंप्लीट केलेले आहेत. आता जो ग्रुप आहे जस्ट 8:46 झालेत, 2 मिनिटं. आता आपले 2 ग्रुप राहिलेले मेन प्रोकायनेटिक ड्रग आणि 5-HT3 अँटागोनिस्ट. तर ते आता आपण उद्या डिस्कस करूया. 8:50 झालेले आहेत. उद्या राहिलेला पाठ, कारण आता 5-10 मिनिटात तो कंप्लीट होणार नाहीये. तर असंही आपल्याला प्रोकायनेटिक ड्रग्स डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहेत. उद्या आपण ते पाहणार आहोत. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रोकायनेटिक ॲज अ लॉंग क्वेश्चन तर आहेच, त्याप्रमाणे शॉर्ट नोट पण तुम्हाला येऊ शकते. मग त्यामध्ये हे सर्व ड्रग विषयी तुम्हाला माहित पाहिजे. त्यात मेटोक्लोप्रामाइड आणि डॉमपेरिडोनचा डिफरन्स हा 2 मार्क किंवा 4 मार्कला येऊ शकतो. तर मी डिफरन्स पीपीटी मध्ये मेन्शन नाही केला, मी शेवटी तो मेन्शन करेल. उद्याच्या लेक्चरला मी तो डिस्कस करेल आणि पीपीटी अपडेट करून परत अपलोड करेल. तर नोट्समध्ये आहे का ते एक पहा. मेटोक्लोप्रामाइड डॉन डिफरन्स म्हणजे तुम्हाला जो नोट्स नोट्स ज्या दिल्यात वर्ड फॉर्मॅटमध्ये त्यात तो डिफरन्स आहे का ते पहा. मेटोक्लोप्रामाइड डॉमपेरिडोनचा स्लाइड्स मध्ये मी शिकवताना तो डिस्कस करतो, किंवा मेटोक्लोप्रामाइड डॉमपेरिडोन डिस्कस करताना ते डिफरन्शिएट पॉइंट आहेत स्लाइड मध्ये,
परंतु एक चार्ट फॉर्मॅटमध्ये एक फ्लो हे जो चार्ट असतो डिफरन्सचा, तो चार्ट त्या फॉर्म मध्ये पाहिजे, कॉलम मध्ये दोन्ही मेटोक्लोप्रामाइड डॉम्पेरिडॉन दोन कॉलम करून तो डिफरन्स लक्षात इझी जाईल. येस सर, बरोबर. नोट्स हा, नोट्स नोट्स मध्ये आहे का? नोट. तर तो डिफरन्स फार महत्वाचा आहे. तर तो आपण आता उद्या पाहणार आहोत. तर उद्या आपण राहिलेला पाठ कंप्लीट करूया. ठीक ठीक, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. कालचा आणि आजचा व्हिडिओ पाठवा. हो, कालचा मी टाकतो, आता अपलोड करतोय मी. अपलोड झालेला म्हणजे अपलोड करावं लागेल, त्याला डाउनलोड झालेला आहे. याला आता वेळ लागेल डाउनलोड व्हायला. ठीक आहे. आणि सर हा पीपीटी आणि याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे का सर, आपल्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये? पीपीटी आणि नोट्स का? हा, थोडा डिफरन्स आहे ना? हा, थोडा बघा तुम्ही. म्हणजे आता कसं होतं की पीपीटी आणि नोट्स नोट्स बनवलेल्या आहेत, त्याच्यावरून पीपीटी तयार केली. पण पीपीटी प्रत्येक लेक्चरला काही ना काही ऍड करत राहतो आपण, मॉडीफाय होती. पण ती कधी कधी नोट्समध्ये मॉडीफाय व्हायचं मिस होऊन जातं. त्यामुळे मी दोन्ही टाकलेले आहे, दोन्ही पहा, दोन्ही रीड करा. त्याच्यात काय डिफरन्स आहे ते पहा. आणि त्याच्यावर आता कसं आहे की डिटेलमध्ये आपण मेटोक्लोप्रामाइड डॉम्पेरिडॉन जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे, त्रिपाठीमध्ये जो त्याची मेकॅनिझम दिली प्रोकायनेटिक, ती फार डिटेलमध्ये दिलेली आहे. आपल्याला फक्त कोणते रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं प्रोकायनेटिक ऍक्शन येते, कोणते रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं सीटीझेड सप्रेस होतो, त्याच गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. त्रिपाठीमधला जर मेटोक्लोप्रामाइड डॉम्पेरिडॉनची जर म्हणजे मॉलिक्युलर लेवलवरची ऍक्शन पाहिली तर फार डिटेलमध्ये आहे. तर आता मला नोट्समध्ये काय मेन्शन केलेलं पाहावं लागेल. तर आपल्याला सिम्प्लिफाईड वे मध्ये जे एक्झाम मध्ये तुम्ही लिहू शकता लॉंग क्वेश्चनच्या पार्टसाठी, तेवढं आपल्याला त्यातलं डिटेलमध्ये, म्हणजे ते डिटेलमध्ये आपल्याला तेवढंच पाहायचं आहे. मॉलिक्युलर लेवलवरचे ते रिसेप्टर कुठे आहेत, त्याच्यामुळं कोणता न्यूरॉन ऍक्टिव्हेट होता, ते जे वर्ड आहेत ते थोडी डिफिकल्ट आहे. फक्त त्या ऍक्शनमुळं काय होतं तेवढं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर दोन्ही तुम्ही कम्पेअर करा. काही डिफरन्स असेल तर तुमच्या लक्षात येईल. तसं दोन्ही म्हणजे जरी डिफरन्स असला तरी पण एखाद्यात जरी कमी असेल, तेवढं नॉलेज तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सफिशियंट आहे. फक्त थोडे मॉडिफिकेशन असतील, तेवढे तुम्ही पहा. ओके, ठीक. थँक्यू सर.